प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रभूच्या अद्भुत उपस्थिती आपल्यामध्ये. बघूया आज प्रभू आपल्या सोबत काय बोलत आहे. हालेलुया. थँक्यू जीसस. आपण वाचूया उत्पत्तीचा पहिला अध्याय 1 ते 3 वचन. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपळत राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा देवाच्या लोकांनो, परमेश्वर देव त्याच्या वचनातून आपल्यासोबत सदैव बोलत असतो आणि आजही देव बोलायला आलाय. फक्त तुम्ही लक्ष द्या, तुम्ही कान द्या, कारण देवाचं वचन म्हणतं देवाच्या लोकांनो, माझ्या वचनाकडे कान लाव. हालेलुया. बघा देवाच्या लोकांनो, ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीसोबत बोलत असतो, समोरच्या व्यक्तीसोबत, आणि त्या समोरच्या व्यक्तीला ज्यावेळेस आपल्याला काही महत्वाचं सांगायचं असतं तर आपण त्याला काय म्हणतो, इकडे लक्ष दे, मी काय म्हणतोय ते जरा मन लावून ऐक, नीट ऐक. तसंच आहे देवाचं वचन ऐकताना देव दरवेळेस त्याच्या वचनामध्ये काय सांगत असतो की माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्या वचनाकडे कान लाव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा आज देव काय म्हणत आहे वचनामध्ये, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एकदम सृष्टिक्रमात आपण गेलेलो आहे. उत्पत्ती म्हणजे देवाच्या लोकांनो ज्यावेळेस काहीच नव्हतं, मनुष्य नव्हता, काहीच नव्हतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कशी या संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली या क्षणामध्ये आपण आहोत, या वेळेमध्ये आपण आहोत. ना पक्षी आहे, ना प्राणी आहे, ना काहीच आहे, काहीच नाहीये देवाच्या लोकांना. आणि काय म्हणत आहे या ठिकाणी वचन, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. काय लिहिलंय, आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपळत राहिला होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, आता या वचनामध्ये ना अभ्यास करताना देवाच्या लोकांनो खूप डोकं उघडं ठेवावं लागतं. कारण पहिलं वचन काय म्हणतं, देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. दुसरं वचन काय म्हणतं, पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देव निर्माण करताना असं आकारविरहित निर्माण करतो का? शून्य. शून्य म्हणजे काय, ज्या गोष्टीला किंमतच नाही अशी गोष्ट निर्माण करतो का देव? तर नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव जे पण काही निर्माण करतं, बायबल म्हणतं ते उत्तम निर्माण करतो देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग काही घटना घडून गेल्या देवाच्या लोकांना, काही गोष्टी घडून गेल्या आणि काय झालं, पृथ्वी आकारविरहित व शून्य होऊन गेली देवाच्या लोकांना. आणि बघा पुढे काय लिहिलंय, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपळत राहिला होता. पाणी होतं त्याच्यावर काय होतं, देवाचा आत्मा काय करत होता देवाच्या लोकांना, तळपळत राहिला होता. हालेलुया. म्हणजे काय, सगळीकडे अंधार होता देवाच्या लोकांना. कारण ज्यावेळेस देवाने पृथ्वी निर्माण केली आणि पृथ्वी देवाच्या लोकांना पूर्णपणे आकारविरहित व शून्य झाली, त्याच्यामध्ये काही गोष्टी, काही घटना घडल्या गेल्या देवाच्या लोकांना. आपण येणाऱ्या नंतर मीटिंग मध्ये बघूया देवाच्या लोकांना काय घडलं, कारण आज आपला तो टॉपिक नाहीये. पण या ठिकाणी आता सध्याच्या परिस्थितीत काय त्या ठिकाणी देवाच्या लोकांना, हालेलुया, का पृथ्वी आहे आकारविरहित आहे देवाच्या लोकांना, सगळीच्या सगळी. जलनिधीच्या पृष्ठभागावर काय, अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावरती तळपळत राहिला. सगळीकडे अंधार, पाणी देवाच्या लोकांना. आणि बघा देव आता पुन्हा पृथ्वी निर्माण करतोय. बघा कसं देवाने संपूर्ण सृष्टीची रचना केली देवाच्या लोकांना. बघा काय लिहिलंय पुढं, तेव्हा देव बोलला. कोण बोलला? देव बोलला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर देव आपला बोलणारा देव आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. तो वचनातून बोलतो, त्याच्या दासांकरवी बोलतो, स्वप्नात, दृष्टांतात बोलतो. डायरेक्ट जर तुमची इच्छा तीव्र असेल, हालेलुया, तुमचा विश्वास मोठा असेल तर डायरेक्ट तुमच्या घरात, तुमच्या समोर येऊन पण तो बोलतो देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण आपला प्रभू परमेश्वर कसा देव आहे, जिवंत देव आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो आपल्या हाकेला उत्तर देणारा परमेश्वर आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग बघा काय झालं या ठिकाणी, देव बोलला. हालेलुया. काय, देव बोलला, प्रकाश हो, आणि काय झाला, प्रकाश झाला. बायबल म्हणतं. हालेलुया. देवाच्या बोलण्यामध्ये इतकं सामर्थ्य आहे देवाच्या लोकांना. देवाने फक्त शब्द काढला मुखातून, काय, प्रकाश हो, आणि प्रकाश घडून गेला. जर तुम्ही खाली खाली वाचत गेले देवाच्या लोकांना, देवाने सूर्य, चंद्र, तारे ह्याच्या सगळ्या गोष्टी, झाडं, पक्षी, पानं, फुलं, फक्त तो शब्द मात्र बोलत गेला आणि सगळ्या गोष्टी अस्तित्वात येत गेल्या देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे कुठे लिहिलंय, बायबल मध्ये लिहिलंय. बायबल आपल्याला सांगत आहे का परमेश्वर देव शब्द बोलत गेला आणि सगळी सृष्टी निर्माण झाली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलंय का देवाच्या शब्दाने विश्वाची निर्मिती झालेली आहे. सगळं विश्व कसं निर्माण झालंय देवाच्या लोकांना, परमेश्वर देवाच्या शब्दाने निर्माण झालेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने सगळ्या गोष्टी केल्या देवाच्या लोकांना. हालेलुया. तो शब्द बोलत गेला आणि काय झालं, गोष्टी घडत गेल्या. पण या ठिकाणी बघा किती अद्भुत गोष्ट घडलेली आहे. काय,
देव बोलला प्रकाश हो, हालेलुया. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे देवाच्या लोकांनो. तिथं सूर्य नव्हता, चंद्र नव्हते, तारे नव्हते, मग प्रकाश कुठून आला? हालेलुया, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. कारण आपल्याला काय वाटतं, अरे देव बोलला प्रकाश हो, मग वरतून प्रकाश उतरून आला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता गोष्ट कशी त्या ठिकाणी बायबल काय सांगतोय का अंधकार होता, जलनिधीच्या पृष्ठभागावर काय होता? अंधकार होता देवाच्या लोकांनो. जर तुम्ही पाणी पाहिलं देवाच्या लोकांनो, पाण्यावर जर सूर्यप्रकाश आला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, पाण्यावर जर सूर्यप्रकाश आला तरच पाण्यातल्या खालच्या गोष्टी दिसतात. पाण्यामध्ये जास्त काय राहतो? प्रकाश असतो देवाच्या लोकांना. हालेलुया. पण ना वरती प्रकाश होता, ना वरती सूर्य होता. काय होता? अंधार होता देवाच्या लोकांना पूर्णपणे. तर त्याच्यापेक्षा दाट आणि गडद अंधार कुठं असणार आहे? पाण्याच्या मध्यभागी देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे ना? मासे का बरं देवाच्या लोकांना लोक रात्रीचे पकडतात, पाठे पकडायला जातात? कारण पहाटे देवाच्या लोकांना सूर्यप्रकाश नसतो, रात्रीच्या वेळेस सूर्यप्रकाश नसतो. हालेलुया. आणि ते सूर्यप्रकाश नसल्यामुळे देवाच्या लोकांना मासे काय होता? वरती येतात देवाच्या लोकांना. सूर्यप्रकाश आला का मासे खाली जातात देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून जर तुम्ही बघितलं, हे पेत्र हे सगळेजण तुम्हाला रात्रीचे मासे पकडताना दिसताय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण देवाच्या लोकांना प्रकाश आला का मासे खाली जातात. म्हणजे पाण्यावरती तर अंधकार होता त्यावेळेस, पण जास्त अंधार कुठं होता देवाच्या लोकांनो? पाण्याच्या खाली होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी या गोष्टी खूप महत्वाच्या सांगतोय तुमच्यासाठी, कारण तुम्हाला कळणार आहे नेमकं आपल्याला करायचं काय आणि पाहायचं काय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी काय वचन म्हणताय? देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. मग आपल्याला काय वाटतं? अरे वरतून प्रकाश उतरून आला, स्वर्गातून प्रकाश उतरून आला, सगळ्या पृथ्वीवर प्रकाश झाला. आपल्या बुद्धीने देव कार्य नाही करत देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपली बुद्धी, देवाची बुद्धी खूप वेगळी देवाच्या लोकांनो. कारण आपण आपले इंद्रियाच्या सेन्सेसने जगणारे लोक आहोत देवाच्या लोकांनो, पण परमेश्वर देव हा आत्म्याच्या गोष्टीने जगणारा देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याचे मार्ग घन आहेत, गूढ आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. बायबल म्हणतं ते तुमच्या बुद्धीच्या समजण्या पलीकडचे आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असा तो परमेश्वर आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. मग प्रकाश कसा निर्माण झालाय देवाच्या लोकांनो? चला एक वचन वाचूया आपण. 2 कोरिन्थ याचा 4:6 वचन. कारण अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. बघा काय लिहिले या ठिकाणी, कारण अंधारातून उजेड प्रकाशित होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाने देवाच्या लोकांना प्रकाश कुठून काढलेला आहे? अंधारातून काढलेला आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे आपल्या बुद्धीच्या समजण्याच्या पलीकडे आहे, पण देवाच्या गोष्टी अशा आहेत देवाच्या लोकांना का त्या बुद्धीच्या समजण्याच्या पलीकडेच असतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं देवाने या जगाचं ज्ञान मूर्खपणाचं ठरवलेलं आहे. जर तुम्ही म्हटले ना अंधारातून प्रकाश निघला, तर लोकांना विश्वास नाही बसणार. कस काय शक्य आहे? हालेलुया. अंधारातून कुठं प्रकाश निघतो का? उलटा अंधार असला आणि प्रकाश झाला तर अंधकार निघून जातो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण देवाची बुद्धी, देवाच्या गोष्टी अगम्य आहे देवाच्या लोकांना. काय लिहिलं या ठिकाणी वचन? कारण अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशलेला आहे. देवाने प्रकाश कुठून निर्माण केला देवाच्या लोकांना? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर अंधारातून देवाच्या लोकांना. हालेलुया. सगळी पृथ्वी आकारविरहित होती, शून्य होती देवाच्या लोकांना. जलनिधीच्या पृष्ठभागावर काय होता? अंधकार होता देवाच्या लोकांना. देवाचा आत्मा जलावर तळपळत राहिला, सगळीकडे अंधार होता. पण देवाला प्रकाश निर्माण करायचा होता, तर देवाने काय फक्त तो शब्द बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश निर्माण झाला. अंधारातून प्रकाश बाहेर आला देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज आपले जीवन नीट का बरं होता माहित आहे का देवाच्या लोकांना? कारण त्या परमेश्वर पित्याला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला माहित आहे का तुमच्या जीवनात जिथं अंधकाराने हात घातलेला आहे ना, त्या अंधारातून प्रकाश कसा बाहेर काढायचा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना आपण जगत असताना ज्या अंधारामुळे जिथेही बंधनं झालेले असतील ना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, जी आपली परिस्थिती असन, आजारात असतील कोणी, विकार व्याधीत असतील कोणी, हालेलुया, निराशेमध्ये, भीतीच्या वातावरणामध्ये, कुठल्याही परिस्थितीतून तुम्ही जात असा देवाच्या लोकांना, हालेलुया, कुठल्याही अंधाराने तुम्हाला ग्रासलेला असू द्या देवाच्या लोकांना, पण बायबल म्हणतं जर देवाचं वचन, देवाचा शब्द जर तुमच्यासाठी आला, तर परमेश्वर देव त्या अंधारातून प्रकाश काढतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया देवाच्या लोकांना. म्हणून देवाचं वचन म्हणतं देवाच्या लोकांना, हालेलुया, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना
परमेश्वर पित्याचं रिमाना सेकेबिरिकला रदलाफा, हालेलुया, गौरव याच्यातूनच होता देवाच्या लोकांनो, ज्या वेळेस तो देव तुमच्या अंधाराचा प्रकाश करून टाकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही साक्ष देता देवाच्या लोकांनो तुमच्या जीवनाची, काय माझ्या जीवनात खूप अंधार होता, पण माझा देव बोलला माझ्यासाठी, प्रकाश होऊन माझ्या जीवनात प्रकाश झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया देवाच्या लोकांना. हालेलुया. आपल्याला तेच करायचं आहे देवाच्या लोकांनो, की आपल्याला देवाचा प्रकाश आपल्या जीवनासाठी स्वीकारायचा आहे, देवाचा शब्द आपल्या जीवनासाठी स्वीकारायचा आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. आणि जितके स्वीकारतील मनापासून खऱ्या अंतःकरणाने देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तितक्यांच्या जीवनात देवाचं अद्भुत कार्य दिसून येणार देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण अंधार निघून जाणार आणि पवित्र आत्म्याचा प्रकाश तुमच्यामध्ये प्रकाशला जाणार देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. कुठल्या अंधारात एवढी ताकद नाही का तो तुमचा प्रकाश पसरण्यापासून थांबू शकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचूया, योहानाचा 1 अध्याय 5 वचन. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. आमेन, प्रेज द लॉर्ड. बघा काय लिहिलं या ठिकाणी, तो प्रकाश अंधारात प्रकाशतो. हालेलुया. कुठं प्रकाशतो? अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. ज्या वेळेस देवाच्या लोकांना तुम्ही देवामध्ये वाढायला लागता ना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, जसा जसा देवाच्या बोलण्याने, देवाच्या वचनाने तुमच्या जीवनामध्ये प्रकाश वाढायला लागतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही विजयी आणि गौरवशाली जीवन जगायला लागता देवाच्या लोकांना. हालेलुया. अंधारामध्ये एवढी ताकद नाहीये देवाच्या लोकांनो का तो तुमचा प्रकाश दाबू शकतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण जर देवाच्या लोकांनो तुम्ही अंधारापुढे हात टेकले, जर तुम्ही सैतानाला म्हटले माझ्याकडून आता होत नाही, आलेलो तुला जसं करायचं तसं कर, तर देवाच्या लोकांनो या ठिकाणी काय होऊन जातं, मग अंधकाराला सत्ता मिळून जाते आणि आपल्याला ते करायचं नाही. बायबल काय म्हणतं, सैतानाला अडवा म्हणजे तो पळून जाईन. हालेलुया. तुम्हाला त्या सैतानाला अंधाराच्या कर्मांना, कृत्यांना, कार्यांना अडवायचंय देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. नाही तर सैतान खेळतोय आणि आपण खेळत बसतोय, असं नाही करायचं आपल्याला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे सैतान खेळवायचा प्रयत्न करतोय ना, ते हर एक बंधन आपल्याला तोडून टाकायचंय देवाच्या लोकांनो. कारण आपल्यातून असा प्रकाश प्रकाशला जातो का त्या प्रकाशाला अंधकार ग्रासू शकत नाही. हालेलुया. अंधार तुमचा प्रकाश थांबू शकत नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं, नीतिमानाचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तर उत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. हालेलुया. बायबल म्हणतंय देवाच्या लोकांनो, ज्या लोकांना परमेश्वर देवाकडून प्रकाश प्राप्त होतो ना, त्यांचा प्रकाश असा वाढत जातो जसा सूर्य उगवल्यानंतर दुपारी जसं त्याचं प्रखर तेज होत जातं, त्या पद्धतीने देवाचं वचन म्हणतं तुमचा प्रकाश वाढत 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 जातो. हालेलुया, मध्यान्हापर्यंतच्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, 1ला 2ला जर वरती सूर्याकडे पाहिलं तर बघवलं जात नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, पाहताच येत नाही देवाच्या लोकांनो. का बरं? कारण तो इतका प्रखर झालेला असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, तीच गोष्ट आहे. तुम्ही देवाच्या लोकांनो जेवढं देवामध्ये स्थिर राहतात, जेवढं बायबल वाचन, आराधना, प्रार्थना करत आहात, जेवढं तुम्ही देवाचं वचन स्वीकारत आहात, आपण काय बघितलं, देव बोलला प्रकाश होऊन प्रकाश झाला. तुम्ही जेवढं तुमच्या जीवनात जिथं अंधार आहे त्या जीवनासाठी ज्यावेळेस तुम्ही देवाचा शब्द स्वीकारत आहात, देवाचं बोलणं स्वीकारत आहात, तर त्या ठिकाणचा अंधार जाऊन त्या ठिकाणी प्रकाश प्रकाशला जात आहे. हालेलुया. आणि आपला परमेश्वर देव म्हणतो, देवाच्या लोकांना वचन म्हणतं का तो सूर्यापेक्षाही प्रखर तेजस्वी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना. हालेलुया. चंद्र कसा प्रकाश देतो देवाच्या लोकांना पृथ्वीवर माहित आहे का तुम्हाला? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माहित असेल, कारण खूप सोपी गोष्ट आहे. का सूर्याचा जो प्रकाश आहे, सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो देवाच्या लोकांना. हालेलुया. लक्ष द्या नीट. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पडतो देवाच्या लोकांना. हालेलुया. चंद्राकडे ऑटोमॅटिक आपला प्रकाश नाहीये देवाच्या लोकांना. हालेलुया. चंद्रावर काय पडतो? सूर्याचा प्रकाश पडतो आणि सूर्याच्या प्रकाशामुळे ते रिफ्लेक्ट होऊन काय होतं, चंद्राचा प्रकाश खाली येतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर पौर्णिमेच्या वगैरे फुलमून वगैरे असतं त्यावेळेस देवाच्या लोकांना तुम्ही बघता किती प्रकाश असतो, का अंधारात सुद्धा बाहेर दिसत राहतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बघा, सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडलाय. फक्त सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडलाय तर चंद्र सगळ्या पृथ्वीला प्रकाश देऊ राहिलाय.
हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कसं प्रकाश, डायरेक्शन कसं आहे प्रकाशाचं? सूर्याचा चंद्रावर आणि चंद्राचा पृथ्वीवर तरी प्रखर प्रकाश आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. आणि बायबल आपल्याला म्हणतंय का परमेश्वर देवाचा प्रकाश तुझ्यावर असा पडलेला आहे, रिबारा सेके बिरिकाला रदरफा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना तू अंधारात प्रकाशला जाशील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कसा प्रकाशला जाणार देवाच्या लोकांनो? कारण सूर्याचा प्रकाश जर चंद्रावर पडल्यामुळे इतका प्रकाश येतो, तर देवाचा प्रकाश डायरेक्ट तुमच्यावर पडल्यावर किती प्रकाश होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सूर्यापेक्षाही प्रखर तेजस्वी रूप आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. परमेश्वराचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्याच परमेश्वराचा प्रकाश जर डायरेक्ट तुमच्यावर उतरला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तर किती मोठा तो प्रकाश असेल देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर कोणाला प्रभू येशूचं दर्शन झालेलं असलं, त्याने दृष्टांतात किंवा समोर प्रभू येशूला बघितलेलं असलं, तर त्या व्यक्तीला विचारून बघायचं कसा राहतो प्रभू येशूचा प्रकाश. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याने बघितलेला असतो देवाच्या लोकांना तो प्रकाश. हालेलुया. असा असतो का त्याच्याकडे बघवतच नाही, इतके स्ट्रॉंग देवाच्या लोकांना ते देवाच्या प्रकाशाची उपस्थिती असते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतो तो त्याच्या गौरवाचं तेज आहे. हालेलुया. तेज आहे, तेज. तो प्रकाश म्हणजे तो असा लाईट नाही, घरात लाईट लावला आणि तो प्रकाशित झाला, तसं नाही. ते देवाचा गौरव आहे आणि त्या गौरवामुळे देवाच्या लोकांना तो प्रकाश दिसून येतो. हालेलुया. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही देवाचा प्रकाश तुमच्या जीवनामध्ये स्वीकारताना, त्यावेळेस तुमच्या जीवनाकरवी देवाचा गौरव व्हायला लागतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जिथं अंधार आहे तो अंधार निघून जायला लागतो, कारण देवाच्या वचनामध्ये, देवाच्या शब्दामध्ये ती ताकद आहे का देव बोलतो प्रकाश होऊन जातो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही तुमच्या जीवनासाठी स्वीकारलं का देवा माझ्या या शारीरिक गोष्टीमध्ये, शारीरिक परिस्थितीमध्ये देवा तुझा प्रकाश होऊन अंधार निघून जाओ, तर अंधार निघून जातो, प्रकाश प्रकाशला जातो. हालेलुया. 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 देवाच्या लोकांनो, कारण देवाच्या शब्दाची ताकद आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. त्याने जर सगळी सृष्टी निर्माण केली देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, काहीच नव्हतं आणि त्याच्यातून त्याने सगळं निर्माण केलंय देवाच्या लोकांनो, तर तुमच्या आणि माझी परिस्थिती बदलायला त्याला वेळ लागणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला परमेश्वर देवाकडून घेता आलं पाहिजे देवाच्या लोकांनो. पण जिथं चुकीच्या गोष्टी असताना, जिथं लोक पापामध्ये असतात, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्यांच्या जीवनात देव कार्य करत नाही. हालेलुया. तुम्ही ख्रिस्तामध्ये आल्यात आणि चुका करताय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या दिवशी मला एक फोन आलेला, प्रार्थना करण्यासाठी फोन आलेला. एक व्यक्ती देवामध्ये होता. हालेलुया. सॉरी, देवामध्ये व्यक्ती ते. हालेलुया. त्यांना येशू माहिती आहे, येशूच्या नावात त्यांचं तारण झालेलं आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे. मला फोन, पास्टर मला प्रार्थना करायची आणि प्रार्थना करायला मी म्हणलं ठीक आहे करतो. आणि ते मला काय म्हटले, जरा 2 मिनिटं बरं का. उठले आणि तंबाखू थुकली त्यांनी. आणि बोलणं पण असंच होतं त्यांच्या, ते तोंडात ते तंबाखूचं सगळं, आणि बोलणं पण असं चालू होतं त्यांचं का पास्टर मला असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा, माझा खूप विश्वास आहे, अशी गोष्ट आहे तशी गोष्ट आहे. देवाच्या लोकांना जर आधीच पापाला धरून बसलेले आहेत, पापाला कवटाळून जर बसलेले आहे तुम्ही, व्यसनाला कवटाळून बसलेले आहे तुम्ही, देव कसं तुमच्या जीवनात कार्य करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, कारण परमेश्वर देव तुमच्या जीवनामध्ये तेव्हाच कार्य करतो देवाच्या लोकांनो, ज्या वेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताला मनापासून तारणारा स्वीकारताय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, एखादा व्यक्ती देवाच्या लोकांनो ज्याला येशू काहीच माहित नाही, येशू काहीच माहित नाही, त्या व्यक्तीने या गोष्टी केल्या तर देव त्या गोष्टीची काय करतो, क्षमा करतो. बायबल म्हणतं देवाने अज्ञानाच्या काळाकडे डोळे झाक केलेले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण ज्याला वचन माहिती आहे तो व्यक्ती मला पुढून सांगतोय माझा विश्वास खूप मोठा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग हा कोणत्या प्रकारचा विश्वास आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमचा विश्वास पण देवावरती आहे आणि आम्हाला व्यसन पण करायचे, आम्हाला व्यभिचार पण करायचा आहे, आम्हाला सगळंच करायचंय. अशा पद्धतीने कार्य करत नाही. आमचा देव परमेश्वर पवित्र देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवात आले का देवाचं असं नाही म्हणणं तुमच्यासाठी, हालेलुया, की तुम्ही मला स्वीकारलं आणि पहिल्याच दिवशी तुमचे व्यसन सुटले. नाही, देव म्हणतो तुम्ही प्रयत्न तर करा, तुम्ही सुरुवात तर करा, मी तुम्हाला सोडून दाखवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण तुमच्या शरीराला गोष्टी बऱ्या वाटताय, शरीराला मला बरं वाटतंय, मला तंबाखूला बरं वाटतंय, मला रिलॅक्स वाटतंय, डोक्यात चिंता राहत नाही, काळजी राहत नाही. हालेलुया. विचार केल्यावर मला बरं वाटतंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमचा देह देवाच्या लोकांना
लोकांना काय करायला, हालेलुया, सुखी करायला या विचारांमध्ये पूर्णपणे घडून जाता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस बदलायची वेळ येते त्यावेळेस आम्हाला फक्त आयत बदलून दे देवा. हालेलुया, आम्हाला बदलायचं नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूप साऱ्या लोकांना मी खूप साऱ्या गोष्टी सांगत असतो. हालेलुया, का तुम्ही हे करा, ते करा, ही गोष्ट सोडा, ती गोष्ट सोडा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस वेळ येते ना, नाही नाही नाही, मग नंतर कुठं मोठा प्रॉब्लेम आला का, मग पास्टर कुठे, मग पास्टर कुठे, मग आम्ही पार डोक्यावर उलटे चालू, पास्टर तुम्ही फक्त सांगा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण आधी सांगितलं का आधी नाही कळणार देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का बरं? कारण आता आमचं सगळं टेचित आहे, त्याच्यामुळे आम्हाला कळणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही जगाची रीत आहे देवाच्या लोकांना, मी त्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे. हालेलुया, देव जर तुम्ही बघितला ना, लोकांना फक्त दुखण्यातच देव आठवतो. ज्यावेळेस त्रास झाला, प्रॉब्लेम आल्या, समस्या आल्या, त्यावेळेस देव आठवतो. देवा तू कुठे आहे, देवा तुला कसं शोधू, काय शोधू, किती प्रार्थना करून किती उपवास करू. हालेलुया. पण ज्यावेळेस ती समस्या जाते, प्रॉब्लेम जाता देवाच्या लोकांना, लोक देवाला सुद्धा म्हणतात देवा तू कोण आहे, मी तुला ओळखत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. असे बोलता देवाच्या लोकांना देव लोक रिबारा सेके बिरी कलरावा, लगेच त्यांचे कारण चालू होता, आमच्या घरी चालत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस संकटात होते, त्रासात होते, त्यावेळेस तुमच्या घरी सगळं चालत होतं. आणि ज्यावेळेस तुमच्या जीवनातला सगळा तो प्रॉब्लेम गेला, समस्या गेली, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, अचानक आता तुमच्या घरी चाला ना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पास्टर मला खूप त्रास होतोय, मला असे बोलतात, मला तसे बोलतात, मी कवर सहन करू पास्टर, मी ती गोष्ट सोडून देतो. दे सोडून. देवाला काही फरक पडणार आहे का? हालेलुया, देव बदलणार आहे का तुमच्यामुळे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना जर तुम्ही योग्य रीतीने चालले तर तुम्हाला ख्रिस्त, तर तुम्हाला देव भेटणार आहे, तर तुम्हाला स्वर्ग भेटणार आहे. नाहीतर देवाच्या लोकांना नरक पण कोणासाठी तरी तयार केलाच आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना हालेलुया. त्याच्यामुळं पूर्णपणे तुमच्यावर राहतं तुम्हाला देवाचं जीवन जगायचं कसं. हालेलुया, तुम्हाला क्वालिटी लाईफ देवामध्ये जगायचं का फक्त आलो आपण देवामध्ये आणि बास जसं जुनं जीवन होतं तसंच जीवन आम्हाला जगायचं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी सुद्धा देवाला आल्या आल्या म्हटलं होतं देवामध्ये, ज्यावेळेस नवीन आलो ना, हालेलुया, मी वाढत होतो देवामध्ये, त्यावेळेस म्हटलं देवा तू एवढं बरं करतो, लोकांनी हील करतो, आरोग्य देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग हे बाकीचे जे ख्रिश्चन लोक आहेत, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, तर मग हे का बरं त्रासात आहे, यांच्या घरात का बरं समस्या आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस देव म्हणी त्यांनी फक्त मला धर्म म्हणून ओळखला, जीवन म्हणून ओळखलं नाही. हालेलुया, आणि मी कुठला धर्म नाही, मी जीवन आहे, माझं जीवन जगावं लागतं, मला आत्म्याने अनुभवावं लागतं, त्याच वेळेस मी जीवनात कार्य करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण मी कमी नाहीये कुठंच, मी पूर्ण देव आहे. हालेलुया, कमतरता नावाचा विषयच देवामध्ये नाहीये देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण आज लोकांना घेता येत नाही देवाच्या लोकांना परमेश्वराकडून. आज पण बघितलं ना तुम्ही मीटिंग मध्ये देवाच्या लोकांना, काही काही लोक फक्त वचनाला जॉईन झालेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यांना काही घेणं देणं नाही आराधनेचं, आम्हाला फक्त वचन. कारण आम्हाला वचन का बरं महत्वाचं आहे, कारण आता आम्ही देवामध्ये वाढलेलो आहे आणि आम्हाला माहीत झालेलं आहे का वचनातून देव आमच्या सोबत बोलतो. मग तुम्ही आराधना करून घ्या, मग आम्ही वचनाला येऊ. हालेलुया. चर्च मध्ये सुद्धा लोक असे जातात, आराधनेच्या शेवटी 1-2 गाणे राहिले का मग चर्च मध्ये जातील, आता पास्टर वचन सांगतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. साक्ष्य मीटिंगला सुद्धा बघा नाही थांबणार लोक. हालेलुया, साक्ष्य मीटिंग कशासाठी? पास्टरांचा उदो करायला नाहीये, पास्टरने प्रार्थना केली. साक्ष्य मीटिंग ज्यावेळेस साक्ष येते, तुमचा विश्वास वाढला जातोय. हालेलुया, जो व्यक्ती साक्ष सांगतोय त्याच्या विश्वासाला कुलूप लागलं जात आहे. हालेलुया, का सैतान ती साक्ष खराब करू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इतक्या अद्भुत अद्भुत साक्ष आपण ऐकलेल्या असतात देवाच्या लोकांना. हालेलुया, का साक्ष ऐकताना लोक बरे होतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण आम्हाला त्याचं काय घेणं देणं नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्हाला वचन भेटलं, पास्टर तुम्ही प्रार्थना करा आमच्यासाठी, चाललो आम्ही आमच्या गावाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर 10 मिनिटं जरी मीटिंगला उशीर झाला, हालेलुया, लयच उशीर होतो, चला मी झोपून घेतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जर एखादा पिक्चर जर चालू असलं ना टीव्ही वरती, मग कवर पण आम्ही पाहायला तयार आहोत पास्टर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना हालेलुया, हे असं देवाचं लोक खोटं जीवन जगत आहे. हालेलुया, म्हणायला देवाच्या लोकांना ख्रिस्त आहे, पण हे सगळं खोटं जीवन आहे. हालेलुया, पाप स्वतःकडे घेऊन बसायचं आणि वरतून मग ओरडत बसायचं, काय देवा तुम्हाला फ्री करीना, देवा तुम्हाला फ्री करीना, देवा तुम्हाला फ्री करीना. माझा विश्वास मोठा, माझा फलानं मोठं, माझं तमकं
नेमकं मोठं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. खऱ्या अंतःकरणाने देवाला प्रसन्न करणारे लोकच परमेश्वराला हवेत. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. हालेलुया. खरेपणाने करणारे लोक देवाला हवेत, सत्यामध्ये चालणारे लोक हवेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आराधना करताय ना, समोरच्याला चांगलं वाटावं म्हणून नाही, इतरांनी माझा आवाज छान आहे म्हणून नाही, तर माझा देव प्रसन्न होतोय, मी लोकांना देवाच्या उपस्थितीत लीड करतोय म्हणून करायची आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर देवाकडे लोकांना घेऊन जायचंय, तुमचा आवाज लोकांना नाही ऐकवायचा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रीचिंग करायचंय, वचन सांगायचंय. हालेलुया. पास्टर तुम्ही किती छान सांगितलं वचन, हे ऐकण्यासाठी नाही करायचं आपल्याला, तर समोरच्याचं जीवन बदलण्यासाठी करायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं जीवन आपल्याला जगायचंय देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्याशिवाय प्रकाश, जीवनात प्रकाशला जाणार नाही, कारण जर अंधार हातात धरून ठेवलेला आहे, हालेलुया, जर तुम्ही तुमच्या जीवनात अंधाराला धरून ठेवलेला आहे तर देवाचा प्रकाश प्रकाशणार नाही. पण ज्यावेळेस तुम्ही तो प्रकाश स्वीकारताना अंधार निघूनच जाणार, कारण तो परमेश्वर देव अंधारात प्रकाशला जाणारा देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुठला अंधार त्याला थांबू शकत नाही, ताकदच नाही त्या अंधारामध्ये देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मग काही लोक म्हणतात आम्ही ट्राय करतो पण होत नाही. या ट्राय करताय तुम्ही, बघूया. कलसेकरास पत्र 1 अध्याय 12 वचन. ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले, त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. बघ काय लिहिलंय, ज्यावेळेस तुम्ही येशूला तारणारा स्वीकारलेलं आहे ना, त्याच वेळेस देवाचं ख्रिस्तामध्ये गोष्ट खूप सुंदर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काहीच करायचं ठेवलेलं नाही, देवाने सगळं करून टाकलेलं आहे, तुम्हाला फक्त जगायचंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला फक्त काय करायचंय, जगायचंय, त्याचं वचन स्वीकारायचं आणि जगायचं. ही देवाची अद्भुत गोष्ट आहे. काय लिहिलंय बघा, आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले. कशाच्या? प्रकाशातील पवित्र जनांच्या. ज्यावेळेस तुम्ही येशूला तारणारा स्वीकारलं, बायबल म्हणतं प्रकाशातील पवित्र जनाच्या वतनाच्या विभाजोगे होण्याजोगे केले. हालेलुया. म्हणजे देवाने तुम्हाला ते प्रकाशाचं वतन देऊन टाकलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही असं म्हणू शकत नाही, हालेलुया, का देवाकडं माझ्यासाठी हे नाही, देवाकडं तुमच्यासाठी सगळं काही. हालेलुया. जिथं अंधाराने दाबून धरलेलं आहे ना, ते देवाच्या लोकांनो रिमेने सिकेबिरिका लाभा तुमच्या जीवनात थांबू शकत नाही, कारण देवाने तुम्हाला ऑलरेडी प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभाजोगे केलेले आहे. हालेलुया. त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. आणखीन पुढे बघा काय लिहिलंय, त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून, बघा इथं लक्ष द्या सर्वजण, त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून. ज्यावेळेस तुम्ही कुठं होते, जगामध्ये होते, ज्यावेळेस ख्रिस्त माहित नव्हता, कुठं होते तुम्ही, अंधाराच्या सत्तेमध्ये होते पूर्णपणे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जगामध्ये होते, कुठे होते, अंधाराच्या सत्तेमध्ये लिहिलंय. शब्द बघा काय लिहिलंय या ठिकाणी, अंधाराच्या सत्तेतून काढून. हालेलुया, सिबिरे कसा खबरा कसा कलरावा. देवाचं वचन काय म्हणतं, अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं देवाच्या लोकांनो, त्याने तुम्हाला अंधाराच्या सत्तेतून काढून प्रिय पुत्र प्रभू येशूच्या राज्यात आणून ठेवलेला आहे. हालेलुया. आणि बायबल म्हणतं देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर बघितलं काय त्या वाक्याचा शेवट आहे, आणून ठेवले, ठेवायचं नाही राहिलं तुम्हाला. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला तारणारा स्वीकारलं ना, त्याच वेळेस देवाने तुम्हाला उचललं, प्रकाशात आणून ठेवलंय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग देवाच्या लोकांना तुम्ही म्हणतात तरी पण मग आम्ही का बरं बंधनात आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाने तर आम्हाला अंधाराच्या सत्तेतून काढलं, तरी पण मग आम्ही का बरं बंधनात आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही स्वतःला बंधनात ठेवून घेतलेला आहे, तुम्ही स्वतःला फ्री करत नाही. देवाचं जीवन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, कुठल्या बाबाचं जीवन नाही. तुम्हाला आला देवाकडं, देवाने तुम्हाला लिंबू दिले प्यायला आणि झाले तुम्ही फ्री, तसं नाहीये देवाचं जीवन. देवाचं जीवन जगणारं जीवन आहे. या ठिकाणी काय म्हणतोय वचन लक्षामध्ये घ्या, अंधाराच्या सत्तेतून काढून. काय, अंधाराच्या सत्तेमध्ये काढून, म्हणजे आता तुमच्यावर अंधाराला सत्ता राहिलेली नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण झालेलं काय, जुन्या जीवनात मध्ये चालत असताना पापामुळे अंधाराच्या सत्तेला तुमच्यावर पूर्णपणे कब्जा मिळालेला. हालेलुया. कारण त्या गोष्टी तुम्ही स्वतःहून तुमच्या जीवनामध्ये स्वीकारलेल्या, आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनातून स्वतः त्या गोष्टी नाकारत नाही, तोपर्यंत तो अंधार तुम्हाला सोडून जाणार नाही. हालेलुया. देवाने तुम्हाला फ्री करून ठेवलेलं आहे. बघा लक्ष द्या, खूप महत्वाच्या गोष्टी, कन्फ्यूज होऊ नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय, देवाने तुम्हाला
अंधारातून फ्री करून ठेवलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण जुन्या जीवनामध्ये जगत असताना तुम्ही काही गोष्टी स्वतः स्वीकारलेल्या आहेत. हालेलुया, त्या स्वतः स्वीकारलेल्या गोष्टी तुम्हाला स्वतः काढाव्या लागतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल काय म्हणतो, जो मुखाने कबूल करतो त्याचं तारण होतं. हालेलुया, तुम्ही तुमच्या जुन्या जीवनामध्ये जगत असताना, ज्या चुकीच्या जीवनात चालत असताना काही काही गोष्टी स्वतःहून रिसीव्ह केलेल्या आहे, त्या स्वतःहून तुम्हाला नाकाराव्या लागतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वतःहून तुम्हाला धुडकावा लागतात देवाच्या लोकांनो. त्यावेळेस तुम्ही त्या अंधारातून उठून प्रकाशामध्ये चालायला लागता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, तुम्हाला अंधारातून बाहेर यायचंय. देवाने तुमच्यासाठी हे बघा, एका खोलीमध्ये तुम्ही होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खोली काय केलेली होती, लॉक केलेली होती, कडी लावलेली होती देवाच्या लोकांनो. देवाने येऊन काय केली, खोली उघडली देवाच्या लोकांनो. हालेलुया, कडी उघडून ठेवली देवाच्या लोकांनो. पण आता वेळ कुणाची आहे उठून बाहेर जाण्याची खोलीमधून? तर तुमची. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जागेवरून उठता त्यावेळेस तुम्ही त्या अंधाराच्या खोलीमधून बाहेर येताना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर ठरवलं कडी उघडी आहे, दार उघडे, तरी मला अंधारातच बसायचंय, देव देखील काही करू शकत नाही. हालेलुया, तुम्हाला अंधाराची कृत्य कर्म कार्य तुमच्या जीवनावरून नाकारावं लागतं देवाच्या लोकांनो. त्यावेळेस तुम्ही प्रकाशामध्ये चालायला लागता. कारण तो अंधार आता तुमच्यावर सत्ता गाजवू शकत नाही. कारण जुन्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही पापामध्ये होते त्यावेळेस अंधाराला पूर्ण सत्ता होती. ज्यावेळेस तुम्ही अंधाराला म्हणणार होते का मला सोड, त्यावेळेस तो अंधार तुम्हाला म्हणू शकत होता मी तुला सोडू शकत नाही, कारण तू ह्या पापामध्ये आहे. पण आता तू ख्रिस्तामध्ये आलेला आहे, तर तो अंधार तुम्हाला म्हणणार नाही का मी तुला रिबारा सेकेबिरी कसा कलाबा सोडू शकत नाही. का बरं? कारण प्रभू येशूच्या नावाने तुमचे पाप क्षमा झालेले आहेत. हालेलुया, प्रभू येशूच्या रक्ताने तुम्ही पापातून मुक्त केलेले आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे तो अंधार तुमच्यावर वर्चस्व आता गाजू शकत नाही. ज्यावेळेस तुम्ही अंधाराला म्हणताना सोड मला, त्यावेळेस तो म्हणू शकणार नाही मी तुला धरतो, कारण तुझ्यामध्ये पाप आहे. हालेलुया, म्हणू शकत नाही. अंधार कधी राहतो? जिथं पाप आहे तिथं अंधार राहतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण जर तुमच्यात पापच नसलं तर अंधारालाच जागा नाही. हालेलुया, सैतानाला कार्य करायलाच जागा नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग ज्यावेळेस तुम्ही पाप सोडता देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ऑटोमॅटिक तुम्ही देवाच्या प्रकाशामध्ये चालायला लागता. हालेलुया, ऑटोमॅटिक देवाच्या प्रकाशातलं जीवन तुम्ही जगायला लागता. कारण बायबल म्हणतं त्याने तुम्हाला अंधाराच्या सत्तेतून काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्या अंधाराला तुमच्यावर कुठली सत्ता नाही. हालेलुया, तो म्हणू शकत नाही तुम्हाला, तुम्ही त्याला अडवलं आणि तो तुम्हाला म्हणू शकत नाही उलट फिरून, हालेलुया, मी नाही जाणार. ताकदच नाही, कारण त्याची तुमच्यावर आता सत्ताच नाही, कारण तुमच्यामध्ये पापच नाही. कारण पाप प्रभू येशूने स्वतःवर घेतलं, तो मेला आणि मरणातून दुसऱ्या दिवशी जिवंत झाला की तुम्ही नीतिमान ठरावं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाने मुक्त केलेला आहे पापातून तुम्हाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे अंधाराला तुमच्यावर कुठली सत्ता राहिली नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचूया आपण, इफिस्करास पत्राचा 5 अध्याय 8 वचन. कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. आमेन, प्रेज द लॉर्ड. बघा काय लिहिलंय, कारण तुम्ही कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता. बघा कोणता शब्द आहे, होता. होता रिलारा दिलाय कसावा, देवात येण्याच्या पहिले होता. रिबारा सेखे मेरे कसा कलरावा. हालेलुया. मी तुम्हाला म्हणलं ना, ख्रिस्ताच्या जीवनाची खूप सुंदर ही गोष्ट आहे. हालेलुया, काही येशूने तुमच्यासाठी सगळं काही पूर्ण करून टाकलंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो ज्यावेळेस तुम्ही येशूला तारणारे स्वीकारलं ना, तर इथं वचन लिहिलेलं आहे, कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता. री नारासे के बे होता, पण आता री लरे से कलावा, पण आता नाव लगेच जस्ट आता या समयाला आलेलं. काय वचन म्हणतं, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. हालेलुया, कसे प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाने तुम्हालाच प्रकाश म्हणून टाकलंय देवाच्या लोकांना. हालेलुया, देव म्हणतो तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे त्या अंधाराला तुमच्या जीवनामध्ये जराही जागा नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जुन्या काळी काय जिथं अंधार होता तिथं देव बोलला प्रकाश हो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रकाश झाला देवाच्या लोकांनो. देवाने तुम्हालाच प्रकाश बोलून टाकलाय का तुमच्या जीवनात कुठंच अंधार राहणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. हालेलुया. मग आपल्याला देव काय म्हणतोय पुढं, प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. हालेलुया, कसं चालायचंय, प्रकाशाच्या प्रजेसारखे. आणि बघा पुढे लिहिलंय, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण दिसलं पाहिजे, नीतिमत्व, देवाचा स्वभाव दिसला पाहिजे, पवित्र जीवन दिसलं पाहिजे. हालेलुया,
प्रेज द लॉर्ड, व सत्यता यातून दिसून येते. काय 3 गोष्टी सांगितल्या. प्रकाशाचे फळ कसं, चांगुलपण, तुमच्यातल्या चांगल्या गोष्टी दिसल्या पाहिजे लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना हालेलुया. काही काही लोक म्हणतात मी किती वाईट आहे कळून येईन. हालेलुया, देव म्हणतो चांगुलपण दाखवायचंय तुमच्यातून. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमचं चांगुलपण लोकांना दिसू द्या. हालेलुया, कारण देवाचं वचन काय म्हणतं. हालेलुया, तुमचा प्रकाश जगातील लोकांसमोर असा पडू द्या की तुमचा प्रकाश पाहून त्यांनी स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. हालेलुया, तुमची सत्कर्मे बघून स्वर्गातील पित्याचे त्यांनी गौरव करावेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असं जीवन देवाने आपल्याला जगायला लावलंय. काय लिहिलंय, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, चांगुलपण. हालेलुया, पुढे लिहिलंय नीतिमत्व. नीतिमत्व म्हणजे देवाचा स्वभाव, ईश्वरीय स्वभाव देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू कसं बोलायचा, कसं एखाद्या स्त्रीकडे पाहायचा, कसं लहान मुलांसोबत बोलायचा. हालेलुया, ज्यावेळेस त्याला राग यायचा कसं बोलायचा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस इतर लोक त्याच्यासोबत बोलायचे कसं बोलायचा. या गोष्टी म्हणजे नीतिमत्व, पवित्रता तुमच्यामधून दिसली गेली पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि पुढे लिहिलंय व सत्यता यातून दिसून येते. सत्यता म्हणजे काय, वास्तविकता. जे देवाने तुम्हाला जीवन दिलेलं आहे खरं ते तुम्ही जगता का नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे देवाने तुम्हाला खरं जीवन दिलेलं आहे ते जर तुम्ही जगत असले तरच तुम्ही सत्यामध्ये चालणारे लोक आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नाही तर पास्टर तुमच्यासोबत फोनवर बोलताय आणि तुम्ही पास्टरना खोटं सांगताय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे तुम्हाला वाटन तुम्ही खोटं सांगताय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वाटन आपण खोटं बोललोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण तुमच्या बोलण्यातला तो बदलच पास्टरना सांगून देत राहतो का समोरचा खोटा बोलतोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण पास्टर मध्ये आत्मे ओळखण्याचं कृपादान कार्य करते तुमच्या, एवढं लक्षामध्ये राहू द्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे जरासं फोकस ठेवून बोलत जा, फोकस ठेवून सांगत जा काय सांगताय तुम्ही ते. हालेलुया. बघा आणखीन पुढे काय लिहिलंय, कारण प्रकाशाचं फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता यातून दिसून येते. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. डायरेक्ट नाही चालायचं पुढं. संतोषकारक, देवाला आवडतं का माझ्या, बास तरच मी करणार. नाही आवडत, चला बाजूला, शिबिरी कसा कला बा, विषयच नाही तिला आपला. हालेलुया, माझ्या मनाला बरं वाटतं, माझ्या पाठीमागं हालेलुया आम्ही पिढी जात करत आलो, हे करत आलो, त्या करत आलो, माझ्या देवाला नाही आवडत, विषय फिनिश. हालेलुया, याला म्हणता प्रकाशात चालणं, खरं प्रभू येशूवरचं प्रेम. हालेलुया, पुढे लिहिलंय अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्याचा निषेध करा. हालेलुया, निषेध करा. आडवा त्या गोष्टी देव म्हणतो. हालेलुया, निषेध करा. हालेलुया, कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्याचा उच्चार करणे देखील लज्जास्पद आहे. हालेलुया, बघा देव कसं त्या गोष्टीकडे बघतोय का लज्जास्पद गोष्टी त्या. हालेलुया, त्याचा उच्चार देखील केला नाही पाहिजे आणि लोक आनंदाने करतात. बघा तुम्ही मग. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे एक देवाच्या लोकांना वचन आहे, हे सत्य आहे, याच्यानुसार न्याय होणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी का बरं एवढं धैर्याने सांगतो, कारण न्यायाच्या दिवशी देव मला म्हणणार एवढे लोक तुझ्या हातामध्ये होते, तू का बरं सांगितलं नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तुमच्यावरती मग तुम्हाला आता किती रिसीव्ह करायचंय. बघा आणखीन पुढे काय लिहिलेलं आहे, सर्व निषिद्धलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. म्हणून तो म्हणतोय निद्रिस्ता जागा हो. से बारा सेखे मेने कसा कलाबाले, पॉवरफुल वचन आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, बघा जे चुकीच्या गोष्टींमध्ये जगत आहेत ना आणखीन पण. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यांच्यासाठी बघा देव काय म्हणतो, म्हणून तो म्हणतो हे निद्रिस्ता जागा हो, झोपलेला आहे तू आणखीन पण. तुला वाटतंय मी ख्रिस्तामध्ये आलोय. हालेलुया, तुला वाटतंय मी उपवास धरतोय, तुला वाटतंय मी प्रार्थना करतोय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो म्हणतोय निद्रिस्ता जागा हो, मेलेल्यातून उठ रे माना दी रस्सा कारू करा सिके बिरी खाला बरा कलाबा. जागा हो, मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय, ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. देवाचं वचन म्हणतं, तो म्हणतो तू जागेवर ये, ताळ्यावरती ये, जे मी माझं वचन तुझ्याकडे येत आहे ती सत्यता स्वीकार, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल, नाहीतर अंधारातच जीवन राहील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. आपल्यावर प्रकाश पाहिजे तुम्हाला. हालेलुया, देवाचा जर प्रकाश तुमच्या जीवनावर पाहिजे आहे तर देवाच्या लोकांनो शिका सत्यामध्ये जीवन जगायला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चुकीच्या गोष्टी सोडा, पाप सोडा, चुकीच्या गोष्टी सोडा देवाच्या लोकांनो. देवाचं वचन म्हणत आहे पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले. हालेलुया, पश्चाताप करा, वेळ थोडा राहिलेला आहे. पश्चाताप करा, प्रभू येशू दाराजवळ उभा येऊन ठेपला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणखीन पुढे बघा काय लिहिलंय, म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सबोर नजर ठेवून जपून चाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो सगळ्या गोष्टी पारखून घ्या, सगळ्या गोष्टी सभोवताली नजर ठेवून चाला आणि त्या पद्धतीने पुढे वागा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो खाली जर वाचत गेलो एक एक वचन तर मी फिसकरास पत्र सगळं
पत्र पूर्ण संपवायला बसलो देवाच्या लोकांनो, कारण इतक्या अद्भुत आणि सुंदर सुंदर गोष्टी आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. त्याच्यामुळे आज ठरवून घ्या, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, स्वतःचं जीवन पारखून घ्या. मी आणखीन अंधारात तर नाही ना, हालेलुया, मी प्रकाशामध्ये जगतोय का नाही, हालेलुया. बघून घ्या ही गोष्ट, शिकून घ्या गोष्ट, समजून घ्या ही गोष्ट देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि जर तुम्ही आणखीनही चुकीच्या गोष्टीमध्ये आहात, तर देवाचं कार्य तुमच्या जीवनात तर घडलंच जात नाही. तो देव उलट तुम्हाला म्हणतोय, निद्रिस्ता जागा हो, मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि हे देवाचे सत्य वचन आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. आणि जितक्या वचनाच्या पद्धतीने चालत आहे, तितक्यांसोबत पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याची सहभागिता युगानुयुग सदैव राहणार आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. या वचनाकरवी तुम्ही आणि मी खूप आशीर्वादित केलं गेलो आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस.